हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असताल. तर आहे ना, आपण आहे ना, आज आहे ना, मटर पनीरची आहे ना, भाजी बनवणार आहे. तर आहे ना, चला मग आपण आहे ना, गॅस चालू करून घेऊया पहिलं. तर आहे ना, मी ना मटर पनीरसाठी ना कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे आपण आहे ना, भाजून घेणार आहोत. तर आहे ना, सगळं आपल्याला आहे ना, जेवढं आपण आहे ना, मसाले घेतलेले आहे ना, ते सगळं परतून घ्यायचं आहे. नाहीतर आहे ना, कच्चा वास येतो. त्यासाठी ना आपण ना सगळं तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर तेल टाकून आहे ना हे करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं. आपला कांदा आहे ना पटकन भाजला जातो. तर त्यासाठी ना मीठ टाकायचं असतं. तर आहे ना बघू शकता तुम्ही. आपला आहे ना कांदा वगैरे परतून झालेला आहे. तर त्यात आपण आहे ना लसूण वगैरे टाकून घेऊया. कारण की वास येत नाही. त्याच्यासाठी आपण सगळे जेवढे घेतले ना जिन्नस तेवढे सगळे ना घ्यायचं. तर टोमॅटो टाकून घेऊया. आपण चांगलं परतून घेऊ त्याला पण. बघू शकता तुम्ही. तर आपलं आहे ना इथं मसाला आहे ना भाजून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर आहे ना आपण आहे ना एका साईडला आहे ना काढून घेऊया थंड होण्यासाठी. तर आपण आहे ना याची ना पेस्ट बनवणार आहोत. तर आहे ना, तर मी साईडला सगळं काढून घेते बाहेर ताटामध्ये. तर आहे ना आपण आहे ना ते थंड होण्यासाठी ठेवलं होतं मी जरा. तर पाहू शकता तुम्ही. तर आपलं आहे ना थंड झालेलं आहे. तर मी ना आता मिक्सरच्या आहे ना भांड्यात आहे ना सगळं टाकून घेते. तर बघू शकता तुम्ही. जेवढं आपण भाजलं होतं ना तेवढं सगळं घ्यायचं. कोथिंबीर वगैरे सगळे ना पेस्ट करायचे आहे ते. चला मी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात. तर आपल्या ना थंड करूनच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर ना चला मग आपण आहे ना मिक्सरचं ना भांडं लावून आहे ना आपण आहे ना झाकण लावून मिक्सरमध्ये आता बारीक करायला जाऊया. तर मी इथे ना मटर आणले होते विकत. तर बघू शकता तुम्ही. तर इथं पनीर वगैरे घेतलं होतं मी. पनीर आणलं होतं. तर ना मसाला मटर पनीर मिक्स मसाला आणला होता. त्याची ग्रेव्ही आणि मी ना जो मसाला ग्रेव्ही केली होती आपण ते टाकणार आहोत. तर बघू शकता तुम्ही. तर त्याचे ना तुकडे करायचे आहेत मला पनीरचे. तर चला मी कट करून घेते पनीर. त्याचे मी ना पनीरचे पीस करून घेतलेले. तर ते ना आपल्याला ना तळून घ्यायचे आहेत. तरच भाजी आपली छान होणार आहे. नाहीतर मग आहे ना त्याला ना असा वेगळाच वास येतो. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. आणि जे कट केले होते पनीर ते ना आपण आहे ना तळून घेऊया चांगले लालसर होईस्तोपर्यंत. तर चांगले फ्राय करायचे आहेत आपल्याला. बघू शकता तुम्ही. तर आपले इथे ना पनीर आहे ना फ्राय करून झालेले आहेत. तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याला. तर बघू शकता तुम्ही. असंच फ्राय करायचे आहेत. खूप सुंदर लागतात फ्राय केल्यानंतर ना. तर मी ना पनीर ते ना तसंच ठेवणार आहे. तर मला ना खिसून घालायचं आहे भाजीच्या वरतून. तर चला मग आपण ना मसाले घेऊया. कढईत तेल तापलेलं आहे आपलं. तर ते ना घरचा मसाला आहे. लाल तिखट आणि काळा मसाला. मी ना घरचं मसाले वापरते. खूप सुंदर होते घरचे मसाले आणि भाजी. तर आपण ना हलवून घेऊ मसाला. आणि जो मसाला आपण बारीक केला होता ना तो पण कढईत टाकून घेऊ. तो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. पहिलं पण आपण परतला होता, पण पुन्हा आहे ना त्याला तडका चांगला बसला ना तर खूप सुंदर आपली भाजी होती. तर इथे ना आपल्या ना झालेलं आहे बघा. हळद वगैरे टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊ चवीनुसार. आणि चांगलं मिक्स करून घेऊ त्याला. पळीच्या साह्याने ना मिक्स करून घ्यायचा. आणि जो आपण आहे ना मिक्स मसाला आणला होता ना मटर पनीरचा, तर तो आहे ना पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये. तर मला ना दूध आवडत नाही तर मी ना पाण्यामध्येच मिक्स करणार आहे. आणि त्याने ना ग्रेव्ही खूप सुंदर होती. टेस्टला पण खूप सुंदर राहते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आपण आहे ना बाहेर त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. तर मी थोडंसं पाणी ॲड करते कारण की खूप घट्ट भाजी होती त्याच्याने. तर मी पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे. आणि हलवून घेऊया. आपल्याला तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तशी तुम्ही भाजी करा. तर आपण येते ना मटर टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही. मी ना पावशेरचं मॅप आणला होता. तर मी ना पॅकेट आणलं होतं. तर मी ना ते ना सगळं टाकणार आहे. कारण की ना ते ना नाहीतर खराब होतं. तर त्यासाठी आपण आहे ना थोडंसं आणत जा लगेच वापरत जा. तर आपण आहे ना मटर वगैरे टाकून घेतलेलं आहे. तर आपण पनीर वगैरे टाकून घेऊया. बघू शकता आपली किती सुंदर भाजी झालेली आहे. तर आहे ना मी आता कोथिंबीर टाकून घेते थोडी त्याच्यावर गार्निशसाठी. खूप सुंदर दिसेल. आणि जे आपण पनीर साईडला ठेवलं होतं ना अशा पद्धतीने खिसणीच्या साहाय्याने ना बारीक करून टाकायचं. खूप सुंदर लागते आपल्याला मटर पनीरची भाजी. खूप सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ना ही ट्रिक आहे ना करून बघा. तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ती भाजी. तुम्ही पण एकदा करा आणि मला सांगा. तर आहे ना बघू शकता तुम्ही.
तर मी थोडीशी ना साखर टाकायची आपण, कारण की तिखट गोड आहे ना खूप सुंदर लागते भाजी आपली मटर पनीरची, सेम हॉटेलसारखी. असं वाटतं की आपण हॉटेलमध्येच गेलेलो आहे का असं त्याचा फील होतं. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तर आहे ना बघू शकता तर आपली किती सुंदर भाजी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, असं वाटतं की ना हॉटेलमधनंच आणली की काय. खूप सुंदर होते. तुम्ही पण एकदा आहे ना नक्की ही ट्रिक वापरून आहे ना मटर पनीरची भाजी बनवा आणि मला सांगा कशी झाली ते. तर इथे आहे ना माझ्या आहे ना सगळं झालं तर स्वयंपाक वगैरे करून, तर मी जिरा राईस, मटर पनीरची भाजी, चपाती, कांदा आणि लोणचं पण मी घरीच बनवलेलं आहे, आचार. तर बघू शकता तुम्ही. तर आहे ना आम्ही जेवण करायला बसलो होतो. तर आहे ना संध्याकाळचं जेवण आहे ना आम्ही ना सगळे ना एकत्रच करतो आणि खूप सुंदर असं वाटत होतं की ना हॉटेलमध्ये जेवायला गेलो आहे की काय. मी अशाच पद्धतीने मटर पनीरची भाजी बनवते. तुम्ही कशी बनवता तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आहे ना इथं माझं आहे ना दुसऱ्या दिवशी ना व्हिडिओ आहे. तर आहे ना हा आहे ना माझं आहे ना मिशोचं पार्सल आलं होतं. तर आहे ना मी ना मिशोवरनं आहे ना साडी मागवली होती, खूप सुंदर आली होती. तर मी ना त्याचं ना खूप सुंदर आली ही साडी, मला बघितल्याच आवडली, मी खोलली तशी. तर बघू शकता तुम्ही, मी खोलून दाखवते तुम्हाला, कारण की डिझाईन वगैरे पूर्ण भरलेली आहे साडी आपली. कुठेच असं नाही की ना घातल्यानंतर पण आहे ना चापून चुपून बसण्यासारखी. फॅब्रिक पण त्याचं खूप सुंदर आलेलं आहे. मिशोवरचे प्रोडक्ट आहे ना खूप सुंदर येतात, तुम्ही पण मागवत जा. तर आहे ना बघू शकता. तर इथे आहे ना आपला पदर आहे, पाहू शकता तुम्ही. पदरच्या साईडला पण भरलेली आहे आणि पूर्ण साडी भरलेली आहे. आणि नेसच्या पदराला ना थोडीशी ही आहे, रेषा आहेत त्याच्यावरती. तर आहे ना आणि आपल्याला ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आलेला आहे, त्याच्यावर डिझाईन वगैरे दिलेलीच आहे, तयारच आहे. त्याच्यामुळे ना आपला ब्लाऊज पण आहे ना खूप सुंदर होणार आहे. तर आहे ना तुम्ही ना पण मिशोवरनं मागवत जा, पार्सल खूप सुंदर येतं. आणि ना मी ना दुसरं पण पार्सल मागवलं होतं. तर मला आहे ना असं फ्लॉवर पार्टसारखं मागवायचं होतं. तर मी ना त्यात आहे ना 4 पीस आले ही दाखवले होते मिशोवरती, तर मी मागवले. तर चला मग आपण प्रोडक्ट कसं आलं ते पाहूया. तर चला आपण आहे ना खोलून घेऊया. खूप सुंदर येतात मग मिशोचे प्रोडक्ट. तर बघू, मी दाखवते तुम्हाला कसं आलं ते. खूप छान हे आलेलं आहे, पण छोटे आले त्याच्यामुळे जरा हे होतं आहे. नाहीतर आहे ना त्याचं फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आलेलं आहे, स्माईल वगैरे दिलेले आहेत त्याच्यावर, प्रत्येक ह्याच्यावरती ना चित्र दिलेले आहेत, खूप सुंदर आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर आहे ना मला आहे ना व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी ना लागत होते, घरात शोसाठी पण खूप सुंदर वाटतात आपल्या ना टेबलवर वगैरे मांडण्यासाठी. आणि ना आपण आहे ना ते ना ॲडजस्ट करायचे, थोडेसे वाकडे आलेले आहे. तर आहे ना ते थोडेसे वाकडे झालेत कारण की ते सगळं एकत्र होतं ना, त्याच्यामुळे ते पण आपण ॲडजस्ट करू शकतो, ते लगेच सरळ होतं. तर बघू शकता तुम्ही, खूप छान आलेले आहेत प्रोडक्ट, खूप सुंदर आहेत. हे 4 पीस आलेले आहेत, मला आवडले. तुम्हाला आवडले का नक्की सांगा कमेंट करून आहे ना. तर चला मग आपण आहे ना व्हिडिओ इथेच थांबूया. तर आहे ना शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जे माझे नवीन व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला मग मी इथे व्हिडिओ थांबवते. बाय.